नागपुर में अन्याय अत्याचार प्रतिकार संगठन के संस्थापक अध्यक्ष सुनील मेश्राम ने प्रेस कॉन्फ्रेंस कर नागपुर सुधार प्रयास के गुंठेवारी विभाग में कथित भ्रष्टाचार और मनमानी के गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि विभाग के अधिकारी अनिल राठौर और कर्मचारी दीपाली के खिलाफ 1 महीने पहले शिकायत और निवेदन देने के बावजूद कोई कार्रवाई नहीं हुई। उनका आरोप है कि बिना पैसे दिए आम नागरिकों के काम नहीं किए जाते, जबकि पैसे देने वालों की डिमांड नोट तुरंत जारी कर दी जाती है। सुनील मेश्राम ने यह भी आरोप लगाया कि विभाग की कर्मचारी दीपाली ने उनके साथ अभद्र व्यवहार किया और शिकायत करने पर भी वरिष्ठ अधिकारियों ने कोई ठोस कदम नहीं उठाया। उन्होंने मांग की है कि पूरे मामले की निष्पक्ष जांच कर दोषी पाए जाने वाले अधिकारियों पर नियमानुसार कार्रवाई की जाए और नागरिकों की शिकायतों के निपटारे के लिए पारदर्शी और समयबद्ध व्यवस्था सुनिश्चित की जाए। प्रेस कॉन्फ्रेंस में मेश्राम ने दावा किया कि गुंठेवारी विभाग में कुछ लोगों ने कथित रूप से पैसे लेकर डिमांड नोट जारी किए जा रहे हैं, जबकि आम नागरिकों को परेशान किया जाता है। उन्होंने भ्रष्टाचार निरोधक एजेंसियों से मामले की गंभीरता से जांच कराने और संबंधित अधिकारियों को तत्काल पद से हटाने की मांग की है। हालांकि इन आरोपों पर संबंधित अधिकारियों या नागपुर सुधार प्रयास की ओर से फिलहाल कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। सांगणार एनआयटी संदर्भात तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली होती, काय नेमकं प्रकरण आहे? एनआयटी संदर्भात नेमकं प्रकरण म्हणजे असं आहे की तिथे आम्ही ऑफसेट लावलेला आहे, म्हणजे की राठोड, नीलम आणि दीपाली पिसे हे जे तिघे जण आहे यांची मिलीभगत आहे। कुठले कामं करायची आहे तर ते कामं करत नाही, अडचण देतात कामामध्ये। काम किती क्लिअर असो, किती सोपं असो, पण ते कामं करत नाही। ह्याबद्दल आम्ही चेअरमॅनला निवेदन दिलं आहे, पण चेअरमॅनसुद्धा ते ऐकायला तयार नाही आहे। चेअरमॅनचं म्हणणं असं आहे की ते लोक कामं प्रामाणिकपणे करतात। जर कामं प्रामाणिकपणे जर केली असते तर आज आम्हाला आंदोलन करायची वेळ आली नसती किंवा त्यांच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घ्यायची वेळ आली नसती। भरपूर प्रलंबित आहे मॅडम। जे लेआउट आहे की नाही ते 572 मध्ये सँक्शन झालेलं आहे। त्या लेआउटला राठोड साहेब म्हणते की हे लेआउट रिझर्वेशनमध्ये आहे। जर रिझर्वेशनमध्ये लेआउट आहे तर मग त्यांना आरएल डिमांड कशाला दिले? आरएल डिमांड दिले तर दिले, त्यांना तर बिल्डिंग प्लॅन कशाला सँक्शन करून देऊन राहिले? जर तुम्ही आरक्षित सांगून राहिले तर मग बिल्डिंग प्लॅन सँक्शन करून द्यायलाच नाही पाहिजे। मग बिल्डिंग प्लॅन सँक्शन करून देऊन राहिले तर नव्याने जे लोकांनी आरएल डिमांड घेतलेले नाही आहे त्यांना तुम्ही आरएल डिमांड इश्यू करून द्या। तुम्ही ते पण नाही करून देऊन राहिले। कोणी कधी सांगतात की रिंग रेल्वेची जागा आहे, कधी सांगतात की पोलीस एस्टॅब्लिशची जागा आहे। ते ॲक्च्युली आहे का हे चेअरमॅनला बी नाही माहिती आहे। सर्वात पहिले तर सभापती मीना साहेब, त्यानंतर गुंठेवारी अधिकारी अनिल राठोड, त्यानंतर दीपाली पिसे, नीलम शिवहरे आणि सर्वात मोठा तर म्हणजे कसं यांच्या सगळ्यांचा बाप म्हणलं तर राठोड साहेबाचा ड्रायव्हर पिसे। त्यांनी मला 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे राठोड यांनी, सभापती साहेबांनी। जर 10 दिवसामध्ये जर माझ्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे तर मी धरणे आंदोलन एनआयटीच्या पटांगणात करणार आहोत।